चला आपण तिन्ही टीम्स आपण थोडं जवळ यायचं आहे. रॉयल ब्ल्यू स्टार, त्यानंतर यंग पॅकर माझगाव आणि अधिरा सत्यविनायक कामोटे. तीन टीम्स आपण थोडं स्टेजच्या जवळ या. माझगाव संघ सर, ओमकार थोडं आपली टीम घेऊन आपण थोडं व्यासपीठा जवळ यायचं. आणि आकाश गुरव आपणास पण विनंती करेल. आणि इकडे अक्षय बंडी, आपले जेवढे प्लेयर्स आहेत, आनंद लोके थोडं आपण जवळ या. आणि आपण लगेच, आपला थोडा उशीर झालाय. खेळणं बंद करायचं, प्रॅक्टिस प्लीज. सर्वप्रथम फायनलचा आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती, वारिस भाई यांना विनंती करेल की आपला हातून द्यायचं आहे. आणि सूरज उपाध्याय सेमीफायनल मध्ये चांगली कामगिरी केली. सूरज उपाध्याय आपण यायचं आहे. खूप चांगला खेळ सूरज उपाध्यायने केला. आणि वी यंग पॅकर माझगाव संघ जर फायनल का खेळले असेल तर मला असं वाटतं बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिला. सर्व मॅचेस मला असं वाटतं सर्व बॉलर्सने काढल्या, बट आता सूरजची एक चांगली बॅटिंग पण झाली. आणि सेमीफायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, आज एक चांगला परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये. चांगला खेळ सूरजने केला, चांगले खेळाडू आहेत. राकेश शिर्के यांना विनंती करेल की फायनल मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. आणि फायनल मॅच मध्ये कुठेतरी मॅच विकेट लवकर गेले, बट खूप चांगली बॅटिंग केली. निखिल पाटील आपण याचे फायनल मॅच मध्ये एक अफलातून बॅटिंग करत असताना ठाण्याचा एक धडाकेबाज बॅटर. आणि आज निखिलने सर्वांना खुश केलं. मला असं वाटतं कामोठे संघ जर फायनल का खेळत असेल तर त्यात पण त्याचा मोलाचा वाटा आहे की 1 बॉल 4 त्याने लगावला. चांगली फिल्डिंग पण केली, बॉल आउट मध्ये पण त्याने हिट केला. निखिल पाटीलला मात्र फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि तो बोलतोय की मला धीरज सोबत शेअर करायचं. धीरज आपण यायचं आहे. धीरज, शैलेशजी पाटील आपण पण व्यासपीठावरती यायचं. शैलेश, आणि त्यानंतर आपण बेस्ट बॉलरकडे बोलूयात. बेस्ट बॉलरची पण खूप चांगली ट्रॉफी आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा पुरस्कार, खूप चांगलं बॉलिंग केली. मी हरीश पगार यांना विनंती करेन की आपल्या हातातून ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट बॉलर ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, अगदी इकॉनॉमी बॉलिंग केली आणि आपल्या टीमला सर्व मॅच मध्ये घेऊन आला. टायमिंग वरती अगदी पॉवर प्लेची ओव्हर देखील खूप चांगल्या हँडल करताना पाहिला गेला. आणि टीमचं नाव आहे रॉयल ब्ल्यू स्टार. संगमला मात्र पुरस्कार देतो बेस्ट बॉलरचा. संगम आपण यायचं आहे. आणि विक्रमजी कुबल आपण पण व्यासपीठावरती यायचं आहे. संगमने एक अफलातून बॉलिंग केली, आज बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतो. याच विक्रोळी टागोरनगरचे खेळाडू आहेत. आणि
आज इंटर लॉट मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना संगमचा एक चांगला स्पेल राहील आज रॉयल ब्ल्यू स्टार संघासाठी आणि इकॉनॉमी बॉलिंग केली. संगमसाठी देखील एक खूप मोठी गोष्ट असणारी संगम आज बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतोय. आणि ओव्हरऑल ह्या ग्राउंड वरती खेळत असताना कसं वाटतं आणि आज टुर्नामेंट बद्दल आणि तुला बेस्ट बॉलर भेटला त्याबद्दल? टुर्नामेंट खरं म्हणजे खूप चांगली आहे. मी पहिल्यांदाच खेळत होतो म्हणजे प्रोफेशनल मोठमोठे प्लेयर आहेत त्यांच्यासोबत मी जास्त खेळत नाही त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स होता आणि सर्वजण चांगले खेळले त्यामुळे आम्ही लोकलमध्ये पण चांगले खेळून वरती आलो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता या सर्व प्लेयर सोबत खेळायला. ठीक आहे, थँक्यू. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. असाच खेळ करत राहा. विक्रमजी कुबल आपण पण असेल तर आपण पण व्यासपीठावरती यायचं. आमचे विक्रम यायचं आहे. एक चांगले प्लेयर पण आहेत. आम्ही एकत्र खो खो पण खेळलो, क्रिकेट पण खेळलो आणि अजूनही क्रिकेटला फॉलो करतात. आणि बेस्ट बॅटर मला विनंती करी की त्यांच्या हातून द्यायचा आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार. खूप चांगली ट्रॉफी आहे आणि एक बेस्ट बॅटरचा पुरस्कार. खूप चांगली बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग करत असताना अगदी यंग बॅकर माझगाव संघाला मॅच मध्ये घेऊन आला. अभिषेक देवळेला मात्र पुरस्कार येतो बेस्ट बॅटरचा आणि अभिषेक देवळेने भाऊने सर्वांना देऊन टाकले. खूप चांगली बॅटिंग केली आणि सूरजच्या सोबतीला मात्र ओपन करत होते बट खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. अभिषेक देवळे हे नाव देखील आज व्यावसायिक गटामध्ये अगदी चर्चेत राहील आणि खूप चांगली बॅटिंग केली. अभिषेक वेल प्लेड आज बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतात. म्हणजे 35 चेस करताना 38 चेस करत असताना देखील वन साइड बॅटिंग करत होता. आपल्या टीमला खूप चांगला खेळ केला. अभिषेक 2 शब्द या टुर्नामेंट बद्दल आणि आज यंग बॅकर माझगाव आज फायनल मध्ये आली आणि ओव्हरऑल तू काय फील केली टुर्नामेंट खेळत असताना कसं वाटतंय? टुर्नामेंट मी पहिला आयोजकांचा आभार मानेल. आयोजन खूप चांगलं होतं आणि सरांचं आभार मानतो मला खेळायला संधी दिली इकडे एवढी मोठं टुर्नामेंट आणि टीम पण एफर्ट चांगला होता. असेच खेळत राहा, पुढे जावत राहा. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार तुला देखील. त्यानंतर सर्व ओव्हरऑल श्री साई स्पोर्ट्सचा देखील अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर सर्व आमचे ऑफिशियल अंपायर, सर्व कॉमेंटेटर, सर्व LED स्क्रीन आणि म्हणजे सर्व मॉडर्न क्रिकेट क्लबने पण मेहनत घेतली. आमचे समाधान डेकोरेटर्स सर्वांचं चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. बट थोडा वेळ झालाय त्यामुळे आपण लवकर करतोय. बट कुठला टुर्नामेंट करायचं असेल तर मॅनपॉवर खूप महत्वाची आहे आणि या सर्वांनी एकजुटी केली त्यामुळे एक चांगला इव्हेंट आपण केला. थँक्यू सो मच. सर्वांचा आभार आहे. त्यानंतर वळूयात आपण प्लेअर ऑफ द सिरीज साठी. मला असं वाटतं टीव्ही आहे आणि LED टीव्ही आहे. हा पुरस्कार दिला जातो. आपण पाहिलं तर त्यांनी अफलातून बॅटिंग बॉलिंग केली. कोण असेल? नो डाऊट बल्ली का बल्ला आकाश गुरवला मात्र दिला होता प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार अफलातून बॅटिंग करत असताना आणि खूप चांगली बॅटिंग. चांगला खेळाडू आहे. गोवंडी देवनारचे खेळाडू आहेत आणि ही ट्रॉफी आणि टीव्ही आहे. अशा अनेक सिरीज आकाशने म्हणजे चैन असेल त्यानंतर फ्रीज असेल अशा अनेक सिरीज मिळवल्यात. बट आज प्लेअर ऑफ द सिरीजचा पण पाहिलं ही पुरस्कार ही टीव्ही आहे. आकाश गुरव बल्ली प्लेअर ऑफ द सिरीजचा आपण पाहिलं तर पुरस्कार दिला जातोय आणि सर्व मॅचेस मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि कुठेतरी अधिरा सत्यविनायक कामोटे संघ टायटल होत नव्हता बट आज एक चांगलं टायटल जिंकलंय. आकाश नक्कीच 2 शब्द ऐकेल कारण की खूप चांगली बॅटिंग झाली, खूप चांगला परफॉर्मन्स पण झाला आणि ओव्हरऑल टीम एफर्ट्स आहेत, सर्वांचे एफर्ट्स आहेत आणि तुझ्या टीम विषयी आणि ऑर्गनायझेशन विषयी 2 शब्द ऐकेल. ऑर्गनायझेशन खूप चांगली होती आणि मजा आली टुर्नामेंट खेळायला आणि उत्साहित पण होतो कारण की मध्ये आम्ही जरा सगळे बिझी होते. कुठल्या कामात कोण येत नव्हतं मॅचला नीट आणि मोठी एक टुर्नामेंट होती आणि आम्हाला कमबॅक करायचा चान्स होता आणि सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि सत्यविनायक कामोठे काय बंद नाही झाली, ती चालू राहणार आणि चालू असणार. क्या बात आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. असाच परफॉर्मन्स करत आकाश तुला देखील अगदी ऑल द बेस्ट. त्यानंतर आसिफ भाई यांना विनंती करी की तृतीय क्रमांक आपण द्यायचा आहे. टीम रॉयल ब्ल्यू स्टार
तृतीय क्रमांकात तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आज निरंजन पाटील, त्यानंतर आनंद लोके, रवी या सर्वांनी यायचं आहे. बंटी, तुषारने देखील एक चांगला परफॉर्मन्स केला. आनंद लोके, सचिनची देखील एक चांगली सॅम्युअल कोम्बिन आपण पण यायचं आहे. आणि खूप चांगला खेळ, सर्व टीम एफर्ट्स आहेत. अभिषेक, सर्वांची खूप चांगली कामगिरी राहिली आहे. आणि टीम रॉयल ब्ल्यू स्टार आज स्थानिक गटातून देखील आयकॉन टीमने पण फाईट केलं, साई कृपा संघाने देखील फाईट केलं. बट या टीमने बाजी मारत असताना आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. टीमचं नाव आहे रॉयल ब्ल्यू स्टार. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि तृतीय क्रमांक आपण पाहतो एक चांगला खेळ, सर्वांचे एफर्ट्स होते. 3 बॉल 9ची मॅच पण आयकॉन टीम सोबत एक चांगली रंगली, त्यामुळे सर्वांनी खूप चांगला खेळ केला. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर टीमचं नाव आहे रॉयल ब्ल्यू स्टार. वेल प्लेड. चांगला खेळ पाहायला मिळाला टीमच्या माध्यमातून आणि ओव्हरऑल सर्व टीम्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रवी, नक्कीच आज एक चांगली टुर्नामेंट आपल्या परिसरात झाली. नक्कीच 2 शब्द या टुर्नामेंट विषयी आता ऐकेल. गॅरीने खरंच चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि खेळून खूप आनंद झाला. आणि नेक्स्ट टाइम पण अशीच टुर्नामेंट होई ही इच्छा. थँक्यू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. टीम रॉयल ब्ल्यू स्टार संघ अभिनंदन. त्यानंतर तृतीय क्रमांक, नक्कीच मागील खूप हंगाम हाही संघ आपण पाहिलं तर यंग पॅकर माझगाव मी नेहमीच खुल्या गटामध्ये खेळताना पाहिला. आणि आज अशी एंट्री घेतली, भल्या भल्या संघाने धक्के दिले आणि खूप चांगला म्हणजे बॉलिंगच्या जोरावर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मात्र टीम एफर्ट्स पाहिले गेले आणि तृतीय क्रमांक पटकावला गेला. रोख रक्कम तब्बल 70,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. आशिष कांबळे यांना विनंती करी की आपण द्यायचं आहे. वी यंग पॅकर संतोषजी सर आपण पण यायचं आहे. वी यंग पॅकर माझगाव आणि हरीश पगारी सर आपण देखील यायचं आहे. वी फॉर विक्ट्री. आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला सर्व टीमने. सर्व टीमचे एफर्ट्स पाहिले गेले. सर कॅप्टन वैभव सर, आज त्यांचा देखील एक संघ आपण नेहमीच पाहिलाय. नक्कीच आमचे वैभव सर SSC बोर्ड मध्ये देखील आज खूप चांगलं कार्य करतात आणि त्यांचा हा संघ आज वी यंग पॅकर माझगाव संघाला मात्र दिलं ते तब्बल 70,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आणि एक चांगली एंट्री घेतली. वेल प्लेड. सर्व बॉलरचे एफर्ट्स पाहिले गेले आणि खूप चांगली कामगिरी करत असताना मात्र सर्वांनी एफर्ट्स दाखवले गेले. नक्कीच ओमकारचे देखील 2 शब्द ऐकेल, कारण की ओमकार पण खूप छान बोलतो. ओमकार, आज टीम जिंकली आणि एका मोठ्या टायटल मध्ये आपण पण फायनल खेळलात, त्याबद्दल 2 शब्द ऐकेल. आयोजन खरंच चांगलं होतं. अशा टुर्नामेंट आम्ही खेळत राहतोय, पण पहिल्यांदा एवढा फायनलपर्यंत आलो आहे. थोडंसं नर्वस आहे, पण आम्ही ट्राय करतोय आमचा पूर्ण एफर्ट्स द्यायचा आणि चांगली टीम बनवायची. थँक्यू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. असाच खेळ करत राहा आणि मुंबईचं नाव अगदीच महाराष्ट्रात करत राहा. थँक्यू सो मच. वेल प्लेड. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कुठे सेमीफायनल, कुठे फायनलला हरत होते, कुठे थर्ड प्राइज होतं, बट आता एक मोठ्या टायटल वरती नाव कोरलं. अधिरा सत्यविनायक कामोठे संघ तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. राहुल दादा बागदेरे यांना विनंती करेल की आपण द्यायचं आहे. आणि राहुल दादा आपण एवढ्या वेळ थांबले, राहुल दादाचा अगदी मनापासून आभार आहे. आणि गॅरीबाई आपण पण जॉईन व्हायचं आहे. यायचंय अधिरा सत्यविनायक कामोठे. एक चांगला परफॉर्मन्स करत असताना चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. निखिल पाटील आपण पहिले या, कारण की या निखिल पाटीलचा देखील आजच्या दिवसामध्ये मला वाटतं मोलाचा वाटा आहे. सुशांत रनीम, घनश्याम शिंदे यांचा अनुभव, आकाश गुरव, सर्व टीम. धीरजचा देखील एक चांगला एफर्ट्स पाहिला गेला. सुमित मोरेची देखील एक चांगली कामगिरी, ऋतिकची एक चांगली कामगिरी. म्हणजे ओव्हरऑल टीम बॅलन्स पाहिली आणि सर्व टीमने एफर्ट्स दिले. म्हणजे पहिले 2-3 विकेट गेल्यानंतर पण टीम डगमगली नाही
आणि चांगला खेळ केला. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. तब्बल 1,00,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. टीमचं नाव आहे अधिरा सत्यविनायक कामोटे. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं त्या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं. सर्व टीमने खूप चांगले एफर्ट्स दिले. वेल प्लेड. असाच खेळ करत राहा आणि खूप सारा शुभेच्छा असणार आहेत आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी. सर्व टीमने एफर्ट्स पाहिले गेले. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग ओव्हरऑल एफर्ट्स होते. सुशांत, नक्कीच अनुभव अगदी कशी वाटली टुर्नामेंट आणि काय बोलशील? नाही, टुर्नामेंट तर आता 4थं वर्ष आहे मला वाटतं आणि खूप छान ऑर्गनाइज टुर्नामेंट. गॅरी, शैलू, पूर्ण त्यांची टीम खूप चांगली टुर्नामेंट असते आणि खेळायला पण मजा येते. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ आपला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि 3 दिवस सर्वांनी उत्साह दाखवला. सर्व मॉडर्न क्रिकेटचं क्लबचं पण आभार आणि सर्व टागोर नगरचं देखील आभार आहे. धन्यवाद.